मराठ्यांचं वादळ, मुंबईत आग्या मोहोळ। 26 जानेवारीला जरांगे मुंबईत धडकणार। कुठे कुठे असणार जरांगेंचा मुक्काम। मुंबईत याच महिन्यात मराठ्यांचं वादळ धडकणार आहे, कारण मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटलांचा मुंबई दौरा ठरलाय। मराठा आंदोलनासाठी मुंबईत जरांगे पाटील बेमुदत उपोषण सुरू करतायत। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील, तर 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत बेमुदत उपोषण सुरू होईल। मुंबईपर्यंतच्या प्रवासात जरांगे पाटील दररोज 90 ते 100 किलोमीटर प्रवास करणार आहेत। ज्यांना शक्य आहे त्यांनी चालावं, इतरांनी गाडीत बसून प्रवास करावा, असं आवाहन जरांगेंनी केलंय। मुंबईकडे कूच करताना जरांगेंचा मुक्काम कुठे कुठे असेल बघूयात। 20 जानेवारी मातोरी, 21 जानेवारी करंजी घाट बाराभाभळी, 22 जानेवारी रांजणगाव गणपती, 23 जानेवारी चंदननगर खराडी बायपास, 24 जानेवारी लोणावळा, 25 जानेवारी वाशी, 26 जानेवारी शिवाजी पार्क आझाद मैदान मुंबई। दरम्यान दौरा सुरू होण्यापूर्वी सरकारनं चर्चा करावी। एकदा चालायला सुरुवात केली की चर्चेची दारं बंद, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। नाही, ते चूक करू नये त्यांनी। एकदा झालं, त्यांनी एक प्रयोग केला अंतरवालीत, पुन्हा त्या भानगडी शाण्यास त्याला पडू नये। राजकीय करिअरचा पूर्ण मराठी सुपडा साफ करून टाकला। जानेवारीच्या आत त्यांनी तोडगा काढावा, तर माघार शक्य आहे। दारं बंद, एकदा जर चालायला लागलो विषय संपला। जरांगेंचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल त्या मुक्काम स्थळाच्या शेजारी असलेल्या गावकऱ्यांकडून जेवणाची सोय केली जाणार आहे। जरांगे पाटलांचं मुंबईतील आंदोलन उपोषण यापूर्वीच्या आंदोलनापेक्षा वेगळं असणार आहे। एकदा पायी चालायला सुरुवात केल्यानंतर कोणतीही चर्चा नाही, असं जरांगेंनी बजावलंय। त्यामुळे सरकार ही कोंडी कशा प्रकारे फोडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना।